आम्हाला खूप मोठं असं चॅलेंज होतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आम्हाला आरोपीबद्दल माहिती नव्हती. त्या भागामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची सीसीटीव्ही किंवा इतर टेक्निकल आम्हाला याच्या पद्धतीने काही मदत तपासामध्ये मिळत नव्हती. या ठिकाणी पूर्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आबा पाटील आणि त्यांच्या डीबी पथकाने खूप चांगली पारंपरिक पद्धतीने आणि गोपनीयरित्या माहिती काढून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काल रात्री आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे तर आम्ही गुन्हा उघडकीस आणला. आरोपी त्या महिलेला गेल्या 7 वर्षापासून ओळखत होता आणि ती महिला जरा थोडीशी विसरळ किंवा असं विसरत होती. यामध्ये आरोपीच्या वर काही कर्ज झालं होतं आणि महिलांच्या अंगावर सोनं होतं. आरोपीची अशी मानसिकता झाली का इज्जत काढून घेतल्यानंतर तिच्या लक्षात येणार नाही. पण ज्यावेळेस आरोपीने तिच्या अंगावरचं सोनं काढायचा प्रयत्न केला त्यावेळेस महिलांनी विरोध केला आणि मग ती आरडाओरडा करायला लागल्यानंतर आरोपीने पोलीस स्टेशनला या संबंधी 248/2026 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्यामध्ये आम्हाला खूप मोठं असं चॅलेंज होतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आम्हाला आरोपीबद्दल माहिती नव्हती. त्या भागामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची सीसीटीव्ही किंवा इतर टेक्निकल आम्हाला याच्या पद्धतीने काही मदत तपासामध्ये मिळत नव्हती. या ठिकाणी पूर्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आबा पाटील आणि त्यांच्या डीबी पथकाने खूप चांगली पारंपरिक पद्धतीने आणि गोपनीयरित्या माहिती काढून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काल रात्री आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे तर आम्ही गुन्हा उघडकीस आणला. आरोपी त्या महिलेला गेल्या 7 वर्षापासून ओळखत होता आणि ती महिला जरा थोडीशी विसरळ किंवा असं विसरत होती. यामध्ये आरोपीच्या वर काही कर्ज झालं होतं आणि महिलांच्या अंगावर सोनं होतं. आरोपीची अशी मानसिकता झाली का इज्जत काढून घेतल्यानंतर तिच्या लक्षात येणार नाही. पण ज्यावेळेस आरोपीने तिच्या अंगावरचं सोनं काढायचा प्रयत्न केला त्यावेळेस महिलांनी विरोध केला आणि मग ती आरडाओरडा करायला लागल्यानंतर